महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात। आजवर अनेक संतांनी समाज प्रबोधन आणि समाज सेवेसाठी आपले आयुष्य अर्पण केले। त्यापैकी एक थोर संत श्री गुरु मारुती बाबा गुरव आळंदीकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा करीत राहिले। केवळ धार्मिक कार्य न करता गोरगरिबांसाठी ही श्री गुरु मारुती बाबा गुरव यांनी उल्लेखनीय कार्य केले। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल गुरव समाज संघटना व गुरव विकास मंडळ नाशिक यांच्या वतीने श्री गुरु मारुती बाबा गुरव यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञानेश्वर मंदिर, जेल रोड, नाशिक रोड येथे झालेल्या सोहळ्यात स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे प्रवचनकार हरिभक्त पारायण राम महाराज गणेशकर पिंपळत यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास अखिल गुरव समाज संघटना आणि गुरव विकास मंडळ नाशिकचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पांडे, निर्मला सावंत, मीराबाई शिंदे, संदीप पराड, अण्णा शिंदे, आप्पा शिंदे, दत्ता जाधव, रमेश जाधव सर, योगेश वाघ, खाचणे बाबा आदींसह समाज बांधव उपस्थित होते। यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। पुण्यामध्ये आले महाराजांच्या लक्षात आलं यांचं पारमार्थिक कार्य संपन्न झालं। कमीत कमी 20 वर्षाचा काळ यांचा साधनेमध्ये गेला। पाठांतर म्हणजे असा एक ग्रंथ नाही संत वाङ्मयाचा की जो मुखोद्गत नाही, असा संत वाङ्मयाचं पाठांतर विपुल प्रमाणात कोणताही अभंग कोणतीही गोरी जोग महाराजांना आठली की तिने यांना बोलून काहीतरी विचारायचं। मुखोद्गत, गाथा मुखोद्गत, एकनाथी भागवत मुखोद्गत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत, चांगदेव 65 अमृतानुभव, वृत्ती प्रभाकर, विचारसागर मुखोद्गत आणि नामचिंतनाची पावत। आणि मग आले पुण्यामध्ये सर्वांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे आता आपण जगत कल्याणासाठी, जगत उद्धारासाठी महाराष्ट्रामध्ये आपण फिरायला सुरुवात करू। आणि मग व्यंकटेश्वर महाराज मराठवाडा, खानदेश, त्यानंतर विदर्भ, व्यंकटेश्वर महाराज नाशिक, कोकण लक्ष्मणबाबांकडे दिला। सोनोपंत मामा SB कॉलेजचे प्रोफेसर होते, सर परशुरामराव कॉलेज, त्यामुळे त्यांना बाहेर फिरता येत नव्हतं। आणि सद्गुरू मारुती बाबा नाही करायचं, आपण का मठाधिपती नाही व्हायचं आपल्याला। बाबा रिटर्न आहे, पण त्यांनी धीर सोडला नाही। पंडित पांडुरंग शर्मा सर्व गुरुबंधूंना बोलून घेतलं, काही करा फक्त तुम्ही बाबांना हा शब्द बाबांकडून पूर्ण करून घ्या की तुम्ही काहीच करू नका, फक्त संस्थेला आम्हाला आशीर्वाद म्हणून तुम्ही अध्यक्ष म्हणून राहा। आणि मग पंडित पांडुरंग शर्माने गळ घातला बाबांना, जोग महाराजांना, की महाराज तुम्ही काहीच करू नका, फक्त अध्यक्ष म्हणून राहा, बाकी सगळं आम्ही करतो। आम्ही त्याच्या जेवणाची व्यवस्था करतो, राहण्याची व्यवस्था करतो, सर्व करतो, तुम्ही बाकी काहीच करू नका। आणि मग पंढरपुरामध्ये अशी विनंती केल्यानंतर जोग महाराजांच्या अंतःकरणात सगळ्या शिष्यांची दया, एकूण एक बाळक आणि त्या बाळाचं केलेलं गुणगान आईला प्रिय असतं। आईच्या केलेल्या बाळाचं गुणगान हे आईला प्रिय असतं, तिच्या आभूषण तिला प्रिय नसतात। त्याप्रमाणे भक्त जे आहेत ते देवाची बाळं आहेत, लेकरं आहेत। आणि त्या मंदिर चढताना तर 14 पायऱ्यांमध्ये 14 जणांना तिथे समाधी दिलेल्या आहेत, समोर चोख म्हणून ती समाधी। आणि असं भजन करणारे हैबत बाबा यांचं चरित्र रंगूबाईने ऐकलेलं होतं। बाबा आळंदीमध्ये आले, बाबांचे एक मित्र मारुती बोंबरे म्हणून, ते पहिले तमासगीर होते, तमाशा। अखिल गुरव समाज संघटना अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब शिंदे यांच्या सूचनेनुसार गुरव जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्या अभियानाअंतर्गत आदरणीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार आज गुरव समाजाचं दैवत आणि वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी शिक्षण संस्था आळंदी ह्या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेले वंदनीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरु मारुती बाबा गुरव यांचा पुण्यतिथी सोहळा आज या ठिकाणी अखिल गुरव समाज संघटना आणि गुरव विकास मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत। आजच्या ह्या मारुती बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमचे गुरव समाजाचे थोर कीर्तनकार आणि प्रवचनकार
आणि ज्यांना जे त्या आळंदीच्या संस्थेमध्ये शिकले त्या संस्थेचेच मार्गदर्शक वंदनीय मारुतीबाबा गुरव यांच्या चरित्रावरती त्यांचं अभ्यासपूर्ण आचकर, त्याचप्रमाणे खाचणे महाराज आणि त्यांचा सगळं परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद या ठिकाणी करणार आहेत. आणि आम्ही समस्त गुरव परिवार आज या नाशिक रोड नाशिक ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिरमध्ये समस्त गुरव समाज, माता भगिनी आणि राष्ट्रीय अखिल गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे गुरव समाज विकास मंडळाचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.